काही दिवसांपूर्वी मध्यरात्री 2 वाजता प्रभागातील रस्त्यांच्या कामाचा दर्जा हा उत्तम असावा यासाठी प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक अमोल दिनकर पाटील हे स्वतः रस्त्यावरील कामाची पाहणी करत होते. मात्र रात्रीच्या वेळी पाहणी करत असताना दुर्दैवाने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दुखापत अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी अमोल पाटील यांना पूर्णपणे 2 महिने विश्रांती घेण्याचा कडक सल्ला दिला आहे. परंतु जनता आणि त्यांचे कामे प्रथम हाच ध्यास घेतलेल्या अमोल पाटील यांनी ही विश्रांती सुद्धा लोकांच्या सेवेपासून दूर ठेवू शकलेली नाही. पायावर एवढी मोठी आणि कठीण शस्त्रक्रिया झालेली असतानाही वेदना बाजूला सारून अमोल पाटील यांचा जनता दरबार नियमितपणे सुरूच आहे. घरी विश्रांती घेण्याच्या काळातही प्रभागातील नागरिक आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येत आहेत आणि अमोल दिनकर पाटील हे तितक्याच तत्परतेने प्रत्येकाचे प्रश्न ऐकून ते सोडवत आहे. स्वतःच्या आरोग्यापेक्षा नागरिकांच्या हिताला आणि प्रभागाच्या विकासाला प्राधान्य देणारे अमोल पाटील यांच्या या कृतीचे संपूर्णच परिसरातून आणि नाशिक शहरातून कौतुक होत आहे. दरम्यान आपल्या दुखापतीची किंवा वेदनेची पर्वा न करता रात्रंदिवस नागरिकांच्या सेवेसाठी तत्परपणे असणे यालाच खरं लोकप्रतिनिधी म्हणतात. नगरसेवक कसा असावा याचं एक जिवंत आणि प्रेरणादायी उदाहरण म्हणजे अमोल दिनकर पाटील. की नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 9 छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणी सिंहस्थ अंतर्गत चालू असलेल्या रस्त्याला मोठा पॉटहोल पडला आणि त्या ठिकाणी रात्री 9:30 ते 12:30 मी अधिकाऱ्यांसमवेत त्या ठिकाणी त्या रस्त्याचा खड्डा बुजवण्याचे काम आम्ही त्या ठिकाणी करत होतो. 5 जून 2026 रोजी आपल्या प्रभागातील रिटायर्ड एक्स आर्मी त्या ठिकाणी मृत्युमुखी पावले होते. त्या गोष्टी पुन्हा घडू नये म्हणून त्या ठिकाणी मी रात्री 12:30 वाजता काम करत असताना जेसीबीचा लोडर आणि डिवायडर मध्ये माझा पाय अटकल्यानंतर राईट साईडच्या लेगवरती मोठी हानी झाली, अपघात झाला आणि डॉक्टर विजय काकतकर सर यांच्या माध्यमातून 2 शस्त्रक्रिया त्या ठिकाणी माझ्या या पायावरती सर्जरी पार पडल्या. परंतु डॉक्टरांचा सल्ला असा आहे की पुढचे 2 महिने तुला जमिनीवरती पाय टेकवायचा नाही, म्हणून आपल्या सर्व जनता जनार्दन मायबापांच्या आशीर्वादामुळे मी तर या सर्जरीतून बाहेर पडलो. परंतु जमिनीवरती पाय टेकवता येत नसल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला मी जनता दरबाराच्या माध्यमातून दोन्ही टाइम आपल्या निवासी असलेल्या कार्यालयात आपल्याला उपलब्ध राहील. आपण नेहमी माझ्याकडे हे कामं घेऊन आपण त्या ठिकाणी कामे मार्गी लावू, मी असं आपल्याला विनंती करेन. धन्यवाद. तुषार ढेपले, अटल न्यूज, सातपूर.